नमस्कार. स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आजपासून आपली थाळी सिरीज सुरू होणार आहे. अगदी बेसिक अशा भाज्या आपण या थाळीमध्ये पाहणार आहोत. अगदी झटपट तयार होणारी ही थाळी, अगदी कमी मसाल्यांचा वापर करून आपण तुमच्याला रोजच्या भाजीचा जो पडलेला प्रश्न आहे तो मी सोडवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. आशा करते तुम्हाला तो नक्की आवडेल. चला तर आपण रेसिपीला आता सुरुवात करूया. इथे बघा मी काटेरी वांगी घेतलेली आहे. अशी लहान वांगी आपल्याला निवडायची आहेत. याची काटे काढून आणि त्याची देठसुद्धा अशी कापून मी ही वांगी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत. आपल्याला वांगी निवडताना छान हाताला नरम लागतील अशीच वांगी निवडायची आहेत. फार कडक अशी वांगी तुम्ही निवडली तर ती वांगी चवीला थोडी कडवट लागतात आणि त्यामध्ये बियांचं सुद्धा प्रमाण जास्त असतं. बघा आता वांग्यांना आपण अशा पद्धतीने दोन बाजूनी छान काप देऊन असे वांगे किडलेले नाहीत हे चेक करून घ्यायचे आणि असे काप आपल्याला आतमध्ये सारण भरण्यासाठी द्यायचे आहेत. बघा आतून वांगं पूर्ण स्वच्छ आहे. असेच आपले राहिलेले वांगे आहेत, ती वांगीसुद्धा काप देऊन पूर्ण वांगी भाजीसाठी तयार करायची आहेत आपल्याला. तुम्हाला वाटल्यास तुम्ही या वांग्यांना अगदी 5 ते 10 मिनटं मीठसुद्धा लावून ठेवू शकता. पण वांगी आपली किडकी नसल्यामुळे आणि त्यात बियांचं प्रमाणही कमी असल्यामुळे यांना मीठ लावायचीही गरज नाही. आणि नरम वांगी तुम्ही निवडली तर त्यांना कडवटपणाही फारच कमी असतो. तर आता आपण भाजीसाठी लागणाऱ्या सारणाची तयारी करणार आहोत. तर बघा इथं 1 वाटी मी दाण्याचं कूट घेतलेलं आहे. दाणे छान असे भाजून घ्यायचे आणि त्याचं कूट तयार करायचं. अतिशय बारीक नाही किंवा जाड नाही असं आपल्याला कूट तयार करायचं आहे. आता त्यामध्ये मी अर्धा चमचा एवढा गरम मसाला वापरलेला आहे आणि आता त्यामध्ये मी अर्धा चमचा एवढी जिरा पावडर वापरलेली आहे. इथं आपण मसाले रोजचेच वापरणार आहोत. अर्धा चमचा एवढी धनेपूड वापरलेली आहे मी. आता त्यामध्ये अर्धा लहान चमचा एवढी आपल्याला हळद वापरायची आहे आणि 1 मोठा चमचा मी इथं काश्मीरी लाल तिखटाचा वापर केलेला आहे. तिखट मला थोडं कमी वाटत असल्यामुळे आणखीनही मी थोडं वाढवलेलं आहे तिखट. आता इथं मी आपल्या वांग्यांना जो कडवटपणा असतो तो कडवटपणा कमी होण्यासाठी मी इथं अर्धा चमचा एवढ्या आमचूर पावडरचा वापर केलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. आता तुम्हाला आमचूर पावडर आवडत नसेल तर तुम्ही लिंबाचाही वापर करू शकता. तुम्ही 2 चमचे एवढा लिंबाचा रस किंवा चिंचेचा कोडही यामध्ये घालू शकता. आता यामध्ये लसूण, आलं आणि कोथिंबीर याची पेस्ट मी घातलेली आहे आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीरसुद्धा यामध्ये घातलेली आहे. आता आपण यामध्ये 2 चमचे एवढे पोहे खाण्याचे तेल टाकणार आहोत ते बाइंडिंगसाठी. तुम्हाला तेल जर स्किप करायचं असल्यास तुम्ही इथं 2 चमचे पाण्याचाही वापर करू शकता. हे अशा पद्धतीने हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं, कारण सगळे हे मसाले छान मिळून यायला पाहिजे. त्यासाठी हाताने अशा पद्धतीने छान असं हे कुस्करून घ्यायचं, कारण मसाल्यांचा फ्लेवर या पूर्ण आपल्या कुटाला यायला पाहिजे. आता तुम्ही यामध्ये चिंचेचा कोळ जर घातला तरही त्याचीही चव चांगली लागेल आणि लिंबाच्या रसाची सुद्धा चव चांगली लागेल. पण मी इथे आमचूर पावडरचा वापर केलेला आहे, त्याचीसुद्धा चव अप्रतिम येणार आहे आपल्या भाजीला. बघा आता अशा पद्धतीने हा हातावर गोळा घेऊन पाहायचा. गोळा जर तयार होत असेल तर आपलं सारण अगदी वांग्यांमध्ये भरण्यासाठी तयार झालेलं आहे असं समजायचं. आता हे जे सारण तयार केलेलं आहे ते सारण आपण वांग्यांमध्ये छान असं हाताने दाबून भरून घ्यायचं पूर्ण वांग्यांमध्ये. आतपर्यंत आपलं हे जे सारण आहे ते जायला पाहिजे. असंच जे सारण आहे ते आपण इतर वांग्यांमध्ये सुद्धा भरून घेणार आहोत. अगदी सहजपणे हे सारण भरल्या जातं, कारण आता इथं आपण तेलाचा वापर केलेला आहे बाइंडिंगसाठी. त्यामुळे हे आतपर्यंत छान सारण भरल्या जातं आणि वांग्यांमध्ये राहतंसुद्धा भाजीमध्येही. आता दुसऱ्या वांग्यांमध्येही मी असंच भरून घेतलेलं आहे हे आणि हे वांगे पूर्ण तयार करून घेतलेले आहेत. आता एवढं सारण आपलं हे राहिलेलं आहे, याचा वापर आपण भाजीमध्ये करणार आहोत. आता एवढ्या वांग्यांसाठी आपल्याला वाटीभर दाण्याचा कूट एवढा पुरेसा आहे. आता आपण भाजीसाठी तेल टाकून घेणार आहोत एका भांड्यात. इथं मी 2 पळ्या एवढं तेलाचा वापर केलेला आहे. आता तेल छान असं गरम झाल्यानंतर जी आपण तयार केलेली वांगी आहेत सारण भरून, ती वांगी छान अशी तेलामध्ये सोडायची आहेत आपल्याला. आणि आता आपण ही वांगे सोडल्यानंतर इथे यामध्ये मी थोडा काही असा मसाल्याचा वापर करणार आहे. तर आता आपल्याला इथं हे जे राहिलेलं सारण आहे ते सारण यामध्ये टाकायचं आहे आणि इथं अगदी अर्धा चमचा एवढा मी गरम मसाला वापरणार आहे.
फार जास्त आपल्याला इथं गरम मसाल्याचा वापर करायचा नाही आणि अगदी अर्धा चमचा एवढं मी मिठाचा वापर केलेला आहे. कारण आपण सारणात तर मीठ भरलेलंच होतं, पण वांग्यांमध्ये बाहेरूनही थोडी मिठाची चव यायला पाहिजे म्हणून वरून थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे. आणि आता इथं मी 1 कप एवढ्या कोमट पाण्याचा वापर केलेला आहे. अतिही पाणी आपल्याला टाकायचं नाही, कारण ही भाजी जास्त पातळ अशी नसते, त्यामुळे शिजण्यापुरतं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे. एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला आणि अगदी 5 ते 7 मिनिटात ही वांगी आपली तयार होतील. बघा आता आपण झाकण काढून पाहिलेलं आहे आणि आता आपली वांगी अगदी तयार झालेली आहेत. बघा ही शिजली वांगी. आता एका चमच्याच्या मदतीने पाहायची ही वांगी शिजली की नाहीत. अगदी सहजपणे ही वांगी शिजल्या जातात. आणि आता ही भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे. आता अशाच पद्धतीने आपण दुसरी भाजीसुद्धा तयार करणार आहोत. वरून थोडी कोथिंबीर घालायची आणि यावर झाकण आपल्याला ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे भाजी आपली गरमच राहील. आता मी गॅस बंद करणार आहे आणि ही भाजी बाजूला ठेवणार आहे. दुसरी भाजी आपल्याला तयार करायला घ्यायची आहे. तर बघा आता दुसऱ्या भाजीसाठी सुद्धा मी एका भांड्यात तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल छान असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी 1 लहान चमचा एवढं मोहरी आणि जिरं घातलेलं आहे. जिरं मोहरी छान फुटल्यानंतर आपण त्यामध्ये 1 मोठा बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे. छान कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. कांदा बारीक कापायचा, कारण कांदा छान लवकर शिजला जातो आणि भाजीला सगळीकडे छान लागतो. तर आता कांदा आपला लगेचच शिजला जाईल. तर कांदा आपण शिजण्यासाठी तुम्ही अर्धा चमचा मिठाचाही इथं वापर करू शकता, त्यामुळे सुद्धा आपला कांदा लगेचच परतला जाईल. आता कांदा छान होत आलेल्यानंतर आपण त्यामध्ये 1 मोठा टोमॅटो बारीक असा कापून घेतलेला आहे आणि तो सुद्धा आता तेलामध्ये टाकलेला आहे. टोमॅटोसुद्धा छान तेलात परतून घ्यायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा छान असा शिजवून घ्यायचा आहे. आता बघा टोमॅटोसुद्धा आपला लगेचच शिजला जाईल. आता टोमॅटो आणि जो आपण कांदा टाकलेला आहे त्यासोबतच आता आपण इथं अर्धा चमचा एवढी धनेपूड टाकलेली आहे आणि 1 लहान चमचा एवढं काश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे. इथं अर्धा चमचा एवढा गरम मसाला टाकलेला आहे मी आणि गरम मसाला टाकल्यानंतर 1 लहान पाव चमचा एवढा मी हळद टाकलेली आहे. आता आपण यामध्ये जे लसूण आणि आल्याची पेस्ट माझी राहिलेली होती टाकायची ती सुद्धा टाकून घेतलेली आहे आणि चमच्याने छान असं हे पूर्ण मसाला भाजून घ्यायचा आहे आणि लसूण आल्याची पेस्ट बारीक असल्यामुळे लगेचच शिजल्या जाईल. बघा आता हे आपलं पूर्ण असं मसाला तयार झालेला आहे. त्यामध्येच आपण बारीक कापून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे आणि मटकीसुद्धा छान अशी धुवून घेतलेली आहे. ही मटकीसुद्धा मी आता या तयार केलेला आपला जो मसाला आहे त्यामध्ये घालून घेणार आहे. अगदी लगेचच होणारी ही रेसिपी आहे आपली. बघा आता एका छान असा चमच्याने मिक्स करून घ्यायची आहे ही आपली मटकी आणि 1 ते 2 मिनटं छान मसाल्यात अशी भाजून घ्यायची आहे. त्यामुळे मटकीला मसाल्याचा छान असा फ्लेवर येणार आहे. बघा आता ही मटकी छान परतल्यानंतर आपण यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. यामध्ये मटकीमध्ये मीठ घातल्यानंतर आपण यामध्ये थोड्याफार प्रमाणात असं पाण्याचा वापर करणार आहोत. तर इथं मी अर्धा ते पाऊण कप एवढं पाणी यामध्ये वापरलेलं आहे, कारण आपल्याला मटकी ही कोरडी करायची आहे. आणि मटकीमध्ये सुद्धा तुम्हाला जर लिंबाचा रस आवडत असेल तर तुम्ही 1 ते 2 चमचे एवढा लिंबाचा रसही घालू शकता. त्यानेही मटकी चवीला खूप छान लागते. 1 वाफ काढल्यानंतर पाहू शकता ही मटकी आपली शिजलेली आहे. अगदी 3 ते 4 मिनिटात आपली ही मटकी शिजल्या जाते. लगेचच ही भाजीसुद्धा आपली आता तयार झालेली आहे आणि अशीच आपल्याला कोरडी ही मटकी तयार करून घ्यायची आहे. पाहू शकता किती छान आता मटकी शिजलेली आहे. मटकीसुद्धा मी झाकण ठेवून अशी गरमच राहू देणार आहे. आणि आता आपण आपली जी डाळ आहे त्या डाळीला सुद्धा मी तडका देऊन घेणार आहे. आपली डाळ ही मी आधीच शिजवून घेतलेली होती, डाळ आणि भात. तर आता आपण डाळीला सुद्धा तडका देण्यासाठी तेल टाकलेलं आहे. आता तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी हिंग घालणार आहे आणि हिंग आपला छान फुलल्यानंतर तेलामध्ये इथे मी मोहरी आणि जिरं घालणार आहे. आता बघा मोहरीसुद्धा फुटायला लागलेली आहे आणि आता आपणच इथं
अर्धा लहान चमचा एवढं जिरंसुद्धा घालणार आहोत. जिरंसुद्धा फुलू द्यायचं. मोहरी आणि जिरं असं थोडंसं छान फुलल्यानंतर डाळीलासुद्धा एक छान असा सुगंध येतो. इथं पाव चमचा एवढी हळद घातलेली आहे आणि लहान पाव चमचा एवढाच गरम मसाला घातलेला आहे व कढीपत्तासुद्धा घातलेला आहे. आता छान हे झाल्यानंतर मसाला यामध्ये डाळ टाकून द्यायची आहे आपल्याला. अगदी इतकी छान चवीला लागणारी ही डाळ आहे आणि तुम्हाला जर यामध्ये लसूण आवडत असेल तर लसूणचे बारीक कापसुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता. तर आता यामध्ये थोडी घट्ट वाटत असल्यामुळे मी थोडं पाणी घातलेलं आहे आणि यामध्येच आपण चवीप्रमाणे थोडं मीठ घालणार आहोत. तर आता ही आपली डाळसुद्धा तयार झालेली आहे. आता याला आपण छान अशी उकळी येऊ देणार आहोत आणि आपण ही डाळ छान उकळी आल्यानंतर दुसऱ्या रेसिपीकडे वळणार आहोत. बघा, वरून बारीक कापून घेतलेली कोथिंबीरसुद्धा मी यामध्ये टाकलेली आहे. आता ही आपण डाळ शिजेपर्यंत मी चपात्यासुद्धा करून घेणार आहे. बघा, आता डाळीला उकळीसुद्धा आलेली आहे आपल्या. आता आपली डाळ तयार झालेली आहे. आता आपण करणार आहोत कोशिंबीर. तर कोशिंबीरसाठी आपल्याला लागणार आहे पत्तागोबी. इथे मी मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, बारीक कापून घेतलेला कांदा व टोमॅटो. आता हे सर्व साहित्य आपण एका या भांड्यात टाकलेलं आहे. चवीप्रमाणे त्यात मीठ टाकलेलं आहे आणि वरून लाल तिखट टाकलेलं आहे अर्धा चमचा लहान. आणि आता यामध्येच आपल्याला लिंबाचा रससुद्धा मिक्स करायचा आहे. बारीक कापून घेतलेली कोथिंबीरसुद्धा मी यामध्ये घातलेली आहे. आता आपण लिंबाचा रस घालणार आहोत, त्यामुळे आपल्या जी कोशिंबीर आहे त्याला छान अशी चव येणार आहे. तर यामध्ये तुम्ही लिंबाचा रस जरूर वापरा. अशा पद्धतीने आपली कोशिंबीरसुद्धा तयार झालेली आहे. जर तुम्हाला लिंबाचा रस आवडत नसेल तर तुम्ही घट्ट फेटून घेतलेलं दह्याचासुद्धा इथं वापर करू शकता. अशा पद्धतीने आपली कोशिंबीरसुद्धा तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपली आजची थाळी ही पूर्ण झालेली आहे. तुम्हाला ही माझी थाळी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा अशाच एका नवीन थाळीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.